आपण ही दृश्य पाहतोय शिवाजी पार्कमधील. शिवाजी पार्कमध्ये सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत. शिवरायांना अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे तिथे आलेले आहेत. आज शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात सध्या साजरा केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरे पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थावरती आलेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. माझे सहकारी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत आहे. मनोज, सध्या पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे राज ठाकरेंचा? बरोबर, आपण आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या दिवशी आपण सुशोभीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी दादरमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि या सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. आणि आपण बघतो आता राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही शिवाजी पार्क येथे दाखल झालेले आहेत आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे अश्वरूढ याचे अभिवादन करण्यासाठी ते आता दोघेही आपण बघितलं तर त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांना आज अभिवादन करणार आहेत. आणि त्यानंतर त्याचा जो कार्यक्रम आहे सुशोभीकरणाचा त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी ते उपस्थित जाणार आहेत. आणि आपण बघितलं दोन्ही नेते म्हणजे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी अभिवादन करत आहेत. आणि आपण बघू शकता या ठिकाणी शिवसेनेचे आणि मनसेचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी राज ठाकरे हे आता पुष्पहार या ठिकाणी अर्पण करत आहेत आणि त्यांचं अभिवादन करणार आहे. तसंच आदित्य ठाकरे देखील पुष्पहार करून या ठिकाणी अभिवादन करणार आहेत महाराजांना. आणि त्यानंतर त्यांचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे उपस्थित जाणार सुशोभीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी दोन्ही जे ठाकरे बंधू आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. पण काल आपण बघतो राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली होती आणि त्यानंतर पुन्हा हे दोन्ही ठाकरे म्हणजे पुतण्या आणि या ठिकाणी काका हे एकत्र आलेले आहेत आणि ते आता या ठिकाणी महाराजांना अभिवादन करतात. त्यामुळे काही राजकारण हे घडते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काही काळ राज ठाकरे यांनी नंदनवन येथे जाऊन शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत चर्चाही 20 मिनिटं झालेली होती आणि त्यानंतर काका आणि पुतण्या हे एकत्र आले आहेत. एका कार्यक्रमाला ते एकत्र उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं तर काका पुतण्या हे महाराजांना या ठिकाणी अभिवादन करताना देखील दिसत आहेत आणि त्यानंतर ते सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात देखील उपस्थित राहणार आहेत. मनोज, यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी काही संवाद साधण्याची शक्यता आहे का? काही पत्रकार परिषद वगैरे राज ठाकरे घेणार आहेत का? अशी काही संवाद साधण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात नाही. पण जो सुशोभीकरणाचा कार्यक्रम आहे त्यानंतर मीडिया त्यांच्याशी संवाद साधेलच. पण त्यावेळी राज ठाकरे काय उत्तर देतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की एका ठिकाणी जी निवडणूक लढली होती ती ठाकरे बंधूंनी एकत्र लढलेली होती आणि त्यानंतर आपण बघितलं जो निकाल देखील समोर आलेला होता त्यामध्ये मनसेचे कुठे नगरसेवक ते कमी निवडून आलेले होते. पण ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे गटाचे नेते हे नगरसेवक या ठिकाणी मोठ्या संख्येने निवडून आलेले होते. आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी जी खालची भेट घेतली ती अत्यंत एकदम बोलू शकता महत्वाची भेट होती. कारण की त्या ठिकाणी ते नंदनवन या शासकीय निवासी जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतात आणि त्यानंतर जो सुशोभीकरणाचा कार्यक्रम आहे तिकडे काका पुतण्या हे एकत्र दिसतात. त्यामुळे या ठिकाणी महत्व या भेटीला देखील दिसून येत आहे. सिद्धेश, नक्कीच. मनोज, तिथे या सुशोभीकरणानंतर आणखीन कोणकोणते नेते राज ठाकरेंसोबत तिथे उपस्थित आहेत? आपण बघतो या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामध्ये आपण बघितलं तर अनिल देसाई असतील, महेश सावंत असतील, तसंच बाकी मनसेचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ते आपण बघितलं तर सुशोभीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आता सुरू होताना दिसून येत आहेत. दोघेही काका पुतण्या दोन्हीही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रमाचा आपण सुशोभीकरणाचा हा जो गणेश मंदिर आहे शिवाजी पार्क येथे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होताना दिसतोय. आणि मोठ्या याच्यामध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर दोन्ही पक्ष ठाकरे गटाचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण या ठिकाणी नारळ हा सोडण्यात आलेला आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाला आपण बघितलं तर दोन्ही नेते या ठिकाणी उपस्थित दिसून येत आहेत.
सिद्धेश. नक्कीच. मनोज, पण आपण या ठिकाणी जर बघत असू तर दर शिवजयंतीला सुद्धा राज ठाकरे हे शिवरायांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. शिवाजी पार्कवरती विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन दरवर्षीप्रमाणे केलं जातं. यावर्षी काय खास होणार आहे शिवजयंतीला? आपण बघितलं तर या ठिकाणी दोन प्रकारे शिवजयंती साजरी होत असते. एक तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असते आणि एक तारखेनुसार जयंती या ठिकाणी साजरी होत असते. आणि आपण बघितलं तर जे ठाकरे बंधू ते नेहमी तिथीनुसार या ठिकाणी शिवजयंती करत असतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतात. पण आता आपण या ठिकाणी बघितलं राज ठाकरे यांचा आजचा दादरमध्येच कार्यक्रम आहे. या ठिकाणी आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित आणि दोन्ही काका पुतण्या यांच्या उपस्थितीमध्ये हा सुशोभीकरणाचा कार्यक्रम करण्यात येत आहे. आणि त्यामध्ये आपण बघितलं तर दोन्ही म्हणजे काका पुतण्या उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी देखील या ठिकाणी आज जयंती निमित्त या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. तसंच आपण बघितलं विशाखा राऊत यांनी राज ठाकरे यांना शॉल घातलेली आहे. तसंच आदित्य ठाकरे यांना देखील विशाखा राऊत आपण बघितलं या सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाने शॉल घालत आहेत आणि त्या ठिकाणी आभार मानत आहेत सर्व आदित्य ठाकरे पाहू शकता. सिद्धेश. नक्कीच. मनोज, वाघनखं दिली जात आहेत दोघांना सुद्धा. या वाघनखांवरून देण्यामागचं नेमकं काय सांगू इच्छित आहेत हे शिवसेनेचे आणि मनसेचे नेते? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं राज ठाकरे यांनी देखील वाघनखं हातात असलेली आहे आणि आदित्य ठाकरेंना देखील वाघनखं ही भेट म्हणून दिलेली आहेत. आणि या ठिकाणी शिवजयंती आणि त्यानिमित्ताने हे वाघनखं दिल्याचं समजून येत आहे. राज ठाकरे त्यांना ही वाघनखं दोन्ही नेत्यांना म्हणजे राज ठाकरे यांना आणि आदित्य ठाकरे यांना हे देण्यात आलेले आहेत. आणि त्यामध्ये आपण बघितलं राज ठाकरे यांनी स्वतः ही वाघनखं हातात घेतलेली होती आणि आदित्य ठाकरेंना देखील या ठिकाणी देण्यात आलेले. दोघांचे आभार या ठिकाणी शिवसेना आणि मनसेने हे करत आहेत, राज ठाकरे यांचं आणि आदित्य ठाकरे यांचं. आणि आज कार्यक्रम या ठिकाणी शिवजयंती देखील आहे आणि सुशोभित दोन्ही एकत्र या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आणि आपण बघितलं जे शिरूरच्या बाजूलाच या ठिकाणी गणेश मंदिर आहे. ज्या गणेश मंदिराचे एक हे सुशोभीकरणाचा कार्यक्रम या सर्व नेते या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळत आहेत. नक्कीच. धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतो सुद्धा शिवाजी पार्कमध्ये सुशोभीकरणाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचले होते. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते आणि मनसेचे सुद्धा नेते या ठिकाणी उपस्थित होते. आपण पाहतोय आमदार महेश सावंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सत्कार केला जातोय. वाघनखं सुद्धा राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना देण्यात आलेली होती. दरवर्षी ठाकरे कुटुंब हे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत असतात. आज सुद्धा काका पुतण्या हे एकत्रित शिवाजी पार्कवरती आलेले आहेत. शिवाजी पार्कवरती जे सुशोभीकरण केलं जातं त्याचं उद्घाटन आत्ता राज ठाकरेंच्या हस्ते झालं. ठाकरे गटाचे नेते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. विशाखा राऊत यांनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा सत्कारही केला. वाघनखं या काका पुतण्याला भेट देण्यात आलेली होती. राज ठाकरे तिथे संवादही साधतायत. एकंदरीतच एक खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे आले, त्यानंतर त्यांनी या सुशोभीकरणाच्या कामांचं उद्घाटन केलं आणि आता राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे रवाना झाले. सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. त्यामुळे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे काका पुतण्या आता सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाला एकत्रित आल्याचं पाहायला मिळालं.